वेलकम बॅक टू माय चॅनल मंडळी. तर आज मी तुम्हाला घेऊन आहे कर्जतमध्ये लोकेट असलेलं प्रतीक्षा फार्म रिसॉर्ट. आणि हे रिसॉर्ट आहे कर्जतमध्ये लोकेटेड आहे. सो खूप छान रिसॉर्ट आहे फॅमिलीसाठी सुद्धा. आणि इथे तुम्ही फ्रेंड्ससोबतसुद्धा येऊ शकता. तर वन डे आणि स्टे हे दोन्हीसुद्धा इथे अवेलेबल आहे. तर म्हणजे असं फार छान आहे. असं कर्जतच्या ठिकाणी म्हटलं तर तुम्हाला रिसॉर्ट खूप छानच वाटेल. सो इथे पार्किंग एरियासुद्धा आहे. आणि जसे तुमचे ग्रुप आहेत तसे तसे इथे रूम्स अवेलेबल्स तुम्हाला मिळतील. हा त्यांचा पार्किंग एरिया आहे फुल. हा त्यांचा एंट्रन्स आहे. इथे रिसेप्शन आहे. आणि तुम्हाला जर राईटला तुम्ही बघाल तर तिकडे ते सगळं त्यांचं कॅफेटेरिया आहे. हे फुल सराउंडिंग आहे. ते स्विमिंग पूलसुद्धा आहे. छोट्या मुलांना वेगळ्या, मोठ्यांना वेगळ्या. आणि इकडेसुद्धा त्यांचं वेगवेगळे रूम्स अवेलेबल आहेत. जसे तुमची मेंबर्स आहेत तसे. ते इथे 4 मेंबर्सपासून ते 14 मेंबर्सपर्यंत तुमचे रूम्स अवेलेबल आहे. सो आम्ही जी रूम बुक केलेली ती 14 डॉमेटरी रूम होती. ती 14 जणांची होती. ती पण पुढे मी तुम्हाला दाखवते. फक्त बाकीचं तुम्ही इग्नोर करा. ही आमची रूम आहे. सो पसारा तुम्ही इग्नोर करा. पण बेड्स खरंच खूप छान होते. आणि रूममधून बाहेर पडल्यावरती हा आमचा सराउंडिंग एरिया होता फुल. तिथे तुम्ही बास्केटबॉल, क्रिकेटसुद्धा खेळू शकता. आणि हा जो एरिया सिटिंग एरिया होता तिथे तुम्ही सेलिब्रेट करू शकता बड्डे वगैरे जे तुमचं असेल किंवा. आणि मस्त इथे छोट्या मुलांना खेळायलासुद्धा फार आहे. म्हणजे ना फुल ओपन ग्राउंड आहे. तर ती मुलं खूप एन्जॉय करतील. हे रूम्स होते ते थोडेसे कॉस्टली होते. हे असे थोडेसे असे रो हाऊस टाईप आहे. तर तुमच्या बजेटनुसार इथे रूम्स तुम्हाला अवेलेबल आहे. तर बजेट आमचं तुमचं रूमचं 2000 पर पर्सन आहे. विकेंडमध्ये ते 2500 पर पर्सन असं. तर जसे तुम्हाला अवेलेबिलिटी असेल तसे तुम्हाला ते मिळेल. तर हे असे फार छान असे रूम्स होते. पण खरंच खूप छान होतं हे रिसॉर्ट. ह्यानंतर तुम्हाला मी दाखवू इथे स्विमिंग पूल छोट्या मुलांसाठी डिफरंट होता. जे अराउंड 5 इयर्स मुलं असतील त्यांच्यासाठी हा स्मॉल पूल होता. आणि बाकी मोठ्यांसाठी हा बघा दुसरा पूल आहे जो थोडासा डीप होता. सो इथे मुलांना आणि मोठ्यांना वेगवेगळे सेपरेट स्विमिंग पूल आहे. आणि खरंच ते क्लिनिनेस खूपच छान होतं. म्हणजे जरा जरी आपण आता तुमचा जर ग्रुप इकडे गेला आहे तर त्यानंतर परत ते क्लीन करायचे वॉटर आणि परत न्यू वॉटर्स टाकायचं. तो हे मला फार आवडलं इकडचं. आता मी तुम्हाला देते हा संध्याकाळचा व्ह्यू आहे. आणि खूप असा डार्कनेस झालेला, लाईटिंगसुद्धा होत होती कारण का पाऊससुद्धा होता. तर हा व्ह्यू जर तुम्ही बघाल हा फुल संध्याकाळचा व्ह्यू आहे. आणि खरं खूप म्हणजे असं थंड आणि असं वेगळं असं खूप नेचर फील असं जे नेचर लवर असतील त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. त्यानंतर आम्हाला संध्याकाळी डिस्को लाईट होती स्विमिंग पूलसाठी. सो तुम्हाला जितकं स्विमिंग पूलमध्ये राहायचं आहे तेवढं तुम्ही राहू शकतात सकाळ संध्याकाळ. आमचा तो स्टे होता त्याच्यामुळे आमची सगळी मंडळी तिकडेच होती. आम्ही दुसऱ्या दिवशी तुमचा हा व्ह्यू दाखवते सेकंड डेचा जो आम्ही इंडोर ॲक्टिव्हिटीज करत होतो. तर इंडोर ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्हाला वेगळं असं सेक्शन आहे जिथे तुम्ही क्रिकेट खेळू शकतात. त्यानंतर ह्याच तुम्हाला राईट हँड साईडला तिकडे आता मी तुम्हाला घेऊन नाही गेलं आहे पण तो हा जो इथे राईट साईड आहे जो मी तिथे दाखवतो तिकडे सगळं जेवणसुद्धा छान होतं. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल असतं. जसं तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता. मी आता पूर्ण जेवणाचा आणि व्हिडिओ नाही टाकला आहे कारण का व्हिडिओ खूप लेंदी होईल त्यासाठी. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. तुमचे कमेंट सेक्शनमध्ये मला तुमचे रिव्ह्यूज सांगा. तुम्हीसुद्धा इथे नक्की व्हिजिट करा. आणि जर तुमच्याकडे काही असे लोकेशन असतील तर ते सुद्धा मला सजेस्ट करा. मी तिथे नक्कीच एकदा व्हिजिट करेन आणि तिचा रिव्ह्यू तुम्हाला नक्कीच देईन. तर टिल दॅन थँक्स फॉर वॉचिंग माय होल व्हिडिओ. टिल दॅन बाय.